नमस्कार, मी विद्या शेळके। आज होते मी संभाजीनगरला। काल बुकिंग घेऊन आलेले होते आणि आज जाणार होतो आम्ही 15 ऑगस्टची तयारी करायसाठी। सगळ्यात पहिले आम्हाला जायचं होतं सीएनजी भरायला आणि आरोहीचं 15 ऑगस्टची शाळेमध्ये खूप मोठा कार्यक्रम होता, त्यामुळे उद्याची तयारी तिला आजच करायची होती आणि आम्ही सगळ्यात पहिले जाणार होतो सीएनजी भरायला। त्याआधी भेटला पाणीपुरीवाला। आरोहीला म्हटलं घे पटपट तू पाणीपुरी खाऊन, त्यानंतर आपण जाऊ सीएनजी भरायला। सीएनजी वगैरे भरायला गेलो, तिथेही प्रेशर चांगलं होतं। तर आमचा 700चा गॅस बसला होता। इथे 105 रुपये किलो सीएनजी आहे आणि संभाजीनगरमध्ये कुठेही गेलात तरी रेट असाच तुम्हाला भेटणार आहे। त्यामुळे इथे हाच रेट असतो आणि पॅसेंजर पैसे द्यायला जाम किरकिर करतात। असे पॅसेंजर भेटले का खूप डोकं उडतं। त्यामुळे असं वाटतं की जरा किती रेट आपण कमी दिला, चांगला दिला तरी पॅसेंजरचं काही मन भरत नाही। त्यामुळे सांगते भावांनो, धंदा तोडू नका तुम्ही। ते म्हणतात ना, घर जाळून कोळशाचे धंदे करायचं बंद करा आणि जो आपला रेट आहे, जो तुम्ही रेग्युलर रेट घेत असाल त्याच रेटमध्ये गाड्या देत जा। खरंच कुणालाही एकही रुपया कमी करू नका, कारण की आपल्याला जर धंदा तोडून आपण व्यवसाय केला, रेट तोडून जर आपण व्यवसाय केला तर आपल्यालाही गाड्या विकावं लागतील। त्यासाठी कुणीच रेट तोडू नका। आणि आज आम्ही निघालो होतो संभाजीनगरला। संभाजीनगरला गुलमंडीला आम्हाला जायचं होतं आरोहीचं सामान घ्यायला, पण इतका ट्रॅफिक लागला। माहिती आहे का तुम्हाला एवढा ट्रॅफिक का लागला? चला तर मी सांगते। आम्ही गुलमंडीला निघालो होतो आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब येणार होते संभाजीनगरमध्ये आणि गुलमंडीमधूनच त्यांची रॅली येणार होती, म्हणून ही सगळी ट्रॅफिक होती। त्याच्यानंतर म्हटलं सगळ्यात आधी आता गुलमंडीला पोहोचणं जास्त आम्हाला म्हणजे मागेही जाता येणार आणि पुढेही जाता येणार। त्यामुळं म्हटलं चला एकदाचं पुढेच जाऊ। आता कसं तरी या ट्रॅफिकमधून रस्ता वाट काढत आम्ही एकदाचं म्हटलं गुलमंडीला पोहोचू। गुलमंडीला आम्ही पैठण गेट जवळ आलो। पैठण गेटला पण पुढे रस्ता बंद होता, त्यामुळे अलीकडेच गाडी लावली आणि निघालो जिथे रॅली होती तिथे। आम्हालाही माहीत नव्हतं की 14 तारखेला एवढी मोठी रॅली निघते म्हणून। संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री साहेब येणार म्हणून इतकी स्वच्छता होती। याआधी मी हे मार्केट गुलमंडी याआधी अशी कधीच पाहिली नव्हती। आणि तुम्ही जर संभाजीनगरचे असाल तर तुम्ही पण नक्कीच कमेंट करून सांगा। इतकी पोलीस फोर्स होती, इतकी मिलिटरी फोर्स होती आणि इतकी सुंदर तयारी केलेली होती मुख्यमंत्री साहेबांची येण्याची की विचारूच नका। की मी तर पहिल्यांदा इतक्या थाटामाटात 15 ऑगस्ट साजरी करताना पाहिलं। संभाजीनगरमध्ये एवढ्या उत्सवामध्ये कधीही याआधी झाली असेल 15 ऑगस्ट साजरी मला आठवत नाही आहे, पण मी फर्स्ट टाईम आले होते आणि हा सगळा उत्साह, हा सगळा आनंद, सगळ्यात जास्त लोक जेवढी पण रॅलीमध्ये होते हे इथे तुम्हाला आता आपले मुख्यमंत्री साहेब दिसतील। थोडीफार झलक त्यांची दिसली असेल। जास्त लोकांना ते चला पुढे चला करत असल्यामुळं जास्त काही दाखवता नाही आलं, पण हे इथे तुम्हाला थोडीशी त्यांची ही झलक मुख्यमंत्री साहेबांची। त्यानंतर इथं मी त्यासाठीच व्हिडिओ स्लो घेतला आणि नंतर म्हटलं चला, एवढी मोठी रॅली होती, कमीत कमी 4 ते 5 किलोमीटरची ही रॅली होती आणि खूप मोठा असा हा 15 ऑगस्टचा सोहळा होता। त्यामध्ये आम्ही एक हरीचा वाटा म्हणा, किंवा आम्हाला तर माहीत नव्हतं की संभाजीनगरला एवढी मोठी काही तयारी आहे किंवा मुख्यमंत्री साहेब येणार आहे। सगळे आमदार खासदार सगळे ह्या रॅलीमध्ये होते। खूप सारे लोक होते, खूप नेते होते, खूप कार्यकर्ते होते। असे सगळ्यांनी मिळून हा जो रॅलीचा आयोजन ज्यांनी कोणी केलेलं होतं, प्रत्येक वाजवणारे होते, ढोल ताशा होता, खूप साऱ्या गोष्टी होत्या। सगळ्या काही दाखवणं आम्हाला शक्य झालं नाही। जेवढं आम्हाला दाखवता आलं आम्ही तेवढं शूट केलं आणि त्यानंतर म्हटलं चला, इथे जवळच एक दादा डोसा म्हणून होता, तिथे म्हटलं खूप दमलो होतो आम्ही दोघी पण रॅलीमध्ये फिरून फायनली आम्ही आलो। म्हटलं थोडासा नाश्ता वगैरे करून घेऊया। नाश्त्यासाठी डोसा आणि मेंदूवडा आम्ही ऑर्डर केलेला होता आणि त्यात आम्ही रॅली पण एन्जॉय करत होतो।
टेस्ट काही इतकी खास नव्हती. डोसा छान होता, पण मेंदूवड्याचं अजिबात टेस्ट पाहिजे तशी क्वालिटी नव्हती. जसे ते पैसे घेतात तशी क्वालिटी काही त्यांनी दिलेली नव्हती. पण त्यानंतर जागरण गोंधळाचा सुद्धा कार्यक्रमाचं वाजंत्री रॅलीमध्ये होते, ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते. त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर केलेला डोसा आला. डोसा आल्यानंतर आम्ही दोघी मैत्रिणींनी तो फिनिश केला आणि आम्हालाही जायचं होतं आमच्या पुढच्या प्रवासाला, म्हणजेच रिटर्न घरी. त्याच्यानंतर म्हणलं पटपट जे काही रॅलीचा कार्यक्रम होता तोही पाहिला, जो नाश्ता होता तोही फिनिश केला आणि आम्ही दोघी निघालो घरी. घरच्यांसाठी सगळं पार्सल वगैरे घेतलं आणि आम्ही परत निघालो तिसगावला. तिसगावमध्ये माझा भाऊ राहतो, तिथे जाऊन परत आरोहीलाही हेअर वॉश वगैरे करायचे होते. तिची 15 ऑगस्टची तयारी करायची होती आणि खूप सारं असे कामं होते आमचे. तर म्हटलं आता तिचे एक्सेसरीज काही आम्हाला मिळाले नाही, तर म्हटलं हेअर वॉश वगैरे तरी कमीत कमी करून घेऊया. त्यासाठी परत आम्ही तिसगावमध्ये आलो. आणि तुम्ही जर तिसगावमध्ये राहत असाल तर तुम्ही ह्या व्यक्तीला नक्कीच ओळखत असाल. नवतेज याचं नाव आहे आणि खूप जसं यांनी हा व्यवसाय स्टार्ट केला तेव्हापासून मी त्यांची क्लायंट आहे आणि खूप छान सर्विस देतो. खूप छान, म्हणजे मी जेव्हा संभाजीनगरला येते तेव्हा फक्त हेअर कलर असो, हेअर वॉश असो, मी इथेच करते आणि खूप अप्रतिम सर्विस असल्यामुळे मी कोणत्याही मागे माझा एक खूपच अनुभव वाईट होता. त्यानंतर मला याच्या शॉपवरून बऱ्याच वेळेस असं रिटर्न जावं लागतं, पण तरी पण मी पुन्हा इथेच वॉशला येते. कधी तो नसतो, कधी आम्हाला वेळ नसतो. तर असं माझा हा त्यांनी आजचा लुक करून दाखवलेला कसा वाटतो नक्कीच सांगा. आणि भेटूया आपण उद्याच्या 15 ऑगस्टच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय, गुड नाईट.